नमस्कार मंडळी. रात्रीचे 11 वाजलेले असतात. पप्या घामाघूम होऊन एटीएमच्या बाहेर रांगेत उभा असतो. त्याच्या मोबाईलवर काही मिनिटापूर्वीच एक मेसेज आला असतो. देशातील सर्व बँकांमधून 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावर तात्पुरती बंदी. बस हा एक मेसेज सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतो. लोक घाबरतात. काही जण ताबडतोब एटीएम कडे धाव घेतात. काही जण बँकांना फोन करू लागतात, तर काही जण आपल्या बचतीबद्दल चिंतेत पडतात. आणि बघता बघता एटीएम समोर मोठ्या रांगा लागतात. आता तुम्हाला वाटेल ही एखाद्या चित्रपटातील कथा आहे, पण इतिहास सांगतो जगातील अनेक देशांमध्ये अशा घटना खऱ्या आयुष्यात घडलेल्या आहेत. जेव्हा लोकांचं बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो, तेव्हा सर्वजण एकाच वेळी आपले पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत बँक रन असं म्हटलं जातं. आणि याच पार्श्वभूमीवर भारतात सध्या एका वेगळ्याच चर्चेने जोर धरला आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने गेल्या 3 वर्षात भारत सरकारला तब्बल 7.67 लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. ही रक्कम इतकी मोठी आहे की सामान्य माणसांना कल्पनेपलीकडची आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, आरबीआयने एवढे पैसे कमवले तरी कसे? सरकारला हा पैसा का दिला जातोय? आणि सर्वात महत्त्वाचं, जर उद्या आर्थिक मंदी आली तर तुमचे आणि आमचे बँकेतील पैसे सुरक्षित राहतील का? आज व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांचा शोध घेणार आहोत. सर्वात आधी समजून घेऊया आरबीआय म्हणजे नेमकं काय. अनेक लोकांना वाटतं आरबीआय ही देखील इतर बँकांसारखीच एक बँक आहे, पण वास्तव वेगळं आहे. आरबीआय ही देशाची केंद्रीय बँक आहे. भारताची संपूर्ण चलन व्यवस्था, व्याजदर, बँकिंग नियंत्रण, परकीय चलन साठा आणि आर्थिक स्थैर्याची जबाबदारी आरबीआयवर असते. सोप्या भाषेत सांगायचं तर आरबीआय ही देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं कॅप्टन आहे. आता प्रश्न असा, आरबीआय कमवते तरी कशी? कारण आरबीआय ना मोबाईल विकते, ना कारखाना विकते, ना कोणताही व्यवसाय करते, तरीही ती हजारो कोटींचा नफा कमवते. त्यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात पहिलं म्हणजे सरकारी रोख. जेव्हा आरबीआय विविध सरकारी सिक्युरिटीज आणि बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा त्यावर व्याज मिळतं. दुसरं कारण परकीय चलन साठा. भारताकडे मोठ्या प्रमाणावर डॉलर, युरो, पाऊंड आणि इतर विदेशी चलनांचा साठा आहे. हा पैसा विविध सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवला जातो आणि त्यातून उत्पन्न मिळतं. तिसरं कारण चलन व्यवस्थापन आणि वित्तीय व्यवहारामधून मिळणारं उत्पन्न. या सर्व गोष्टींचं मिळून आरबीआयला मोठा नफा होतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आरबीआयचा उद्देश नफा कमवणे नसतो, तर अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे असतं. नफा हा त्याचा मुख्य हेतू नसून एक प्रकारचा परिणाम असतो. आता पुढचा प्रश्न, हा पैसा सरकारला का दिला जातो? त्याचं उत्तर आहे लाभांश. जेव्हा आरबीआय आपल्या गरजेपुरते राखीव निधी बाजूला ठेवते आणि त्यानंतर अतिरिक्त नफा उरतो, तेव्हा तो भारत सरकारला दिला जातो. हे अनेक देशांमध्ये घडत असतं, कारण केंद्रीय बँक ही शेवटी सार्वजनिक संस्थाच असते. मात्र इथेच खरी चर्चा सुरू होते, कारण गेल्या काही वर्षात आरबीआय कडून सरकारला मिळणारी रक्कम आकडे मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतो. आणि यामुळे काही अर्थतज्ञ प्रश्न विचारत आहेत की सरकार वाढत्या खर्चासाठी आरबीआयच्या अतिरिक्त निधीवर इतकं अवलंबून तर राहत नाही ना? तर दुसरीकडे काही तज्ञांचं म्हणणं आहे की पूर्णपणे नियमानुसार प्रक्रिया आहे आणि यात घाबरण्यासारखं काहीच नाही. आता आपण येतो सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. आर्थिक मंदी म्हणजे नेमकं काय? जेव्हा एखाद्या देशातील आर्थिक वाढ मंदावते, उद्योगपती अडचणीत येतात, उद्योगधंदे अडचणीत येतात, रोजगार कमी होतो, लोकांचा खर्च कमी होतो आणि गुंतवणूक घटते, तेव्हा या परिस्थितीला आर्थिक मंदी म्हटलं जातं. जगाने 2008 ची जागतिक आर्थिक मंदी पाहिली आहे, ज्यात अनेक मोठमोठ्या बँका कोसळल्या, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आणि लाखो लोक बेरोजगार झाले. त्या काळात अनेक देशांमध्ये
लोकांनी बँकांमधून पैसे काढण्यासाठी अक्षरशः झुंबड घातली होती. मग प्रश्न असा, जर अशी परिस्थिती भारतात आली तर तुमचे बँकेतले पैसे सुरक्षित राहतील का? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला भारतीय बँकिंग व्यवस्थेकडे पाहावं लागेल. भारतातील बँक थेट RBIच्या नियंत्रणाखाली कामं करतात. RBI नियमितपणे बँकांचं तपासणी करते, त्याचा आर्थिक स्थिती तपासते आणि विविध नियम लागू करते. बँकांकडे पुरेसा निधी आहे की नाही, त्यांचं कर्ज व्यवस्थापन योग्य आहे की नाही, यावर सतत लक्ष ठेवलं जातं. म्हणूनच भारताची बँकिंग व्यवस्था तुलनेने मजबूत मानली जाते. याचा अर्थ कधीच कोणतीही बँक अडचणीत येऊ शकत नाही असं नाही. इतिहासात काही बँकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागलेला आहे. काही सरकारी बँका अडचणीत आल्या आहेत. काही संस्थांवर निर्बंध लावावे लागले. मात्र अशा वेळी RBIने सरकार हस्तक्षेप करताना दिसलेलं नाही, जेणेकरून सामान्य ठेवीदाराचं नुकसान कमी होईल. आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती, भारतातील बँका ठेवींना विमा संरक्षण देखील आहे. DICGC या संस्थेमार्फत प्रत्येक ठेवीदाराला एका बँकेत असलेल्या ठेवीवर ठराविक मर्यादेसाठी विमा संरक्षण दिलं जातं. म्हणजेच बँकेला गंभीर अडचणी आली तरी ठेवीदारांना काही प्रमाणात संरक्षण मिळू शकतं. तर काही गोष्टी लोकांना माहितीच नसतात. पण इथे आणखीन एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. कोणतीही बँक तिच्याकडे जमा झालेला सर्व पैसा तिजोरीत ठेवत नाही. त्या पैशांपैकी मोठा भाग कर्ज स्वरूपात दिला जातो. घर कर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज अशा अनेक प्रकारे पैसा अर्थव्यवस्थेत फिरत असतो. म्हणूनच सर्व लोकांनी एकाच दिवशी जाऊन आपले सर्व पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही देशातील कोणत्याही बँक अडचणीत येऊ शकते. यामुळेच विश्वास हा बँकिंग व्यवस्थेचा सर्वात मोठा आधार असतो. आता पुन्हा RBI कडे वळूया. काही लोक विचारतात, RBI सरकारला एवढे पैसे देत असेल तर भविष्यात संकट आल्यास RBI कडे पुरेसे निधी उरेल का? याचं उत्तर इतकं सोपं नाही. कारण RBI कडे विविध प्रकारचे राखीव निधी असतात, जोखीम व्यवस्थापनासाठी वेगळ्या तरतुदी असतात आणि कोणतीही रक्कम सरकारला देण्यापूर्वी अनेक आर्थिक गणितं पाहिली जातात. म्हणूनच केवळ मोठा लाभांश दिला म्हणून RBI कमकुवत झाली असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. तरी सुद्धा जगभरातील अर्थव्यवस्था सध्या अनेक आव्हानांना सामोरे जात आहेत. भूराजकीय संघर्ष, महागाई, जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि आर्थिक वाढीवरील दबाव या सर्व गोष्टींवर सतत लक्ष ठेवावं लागतं. कारण आजच्या काळात एका देशातील आर्थिक संकटाचा परिणाम दुसऱ्या देशावर होऊ शकतो. मात्र भारतासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे देशाची अर्थव्यवस्था तुलनेने मोठी आहे. बँकिंग प्रणालीकडे कडक नियम आहेत आणि RBI सारखी मजबूत संस्था सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आर्थिक धक्के सहन करण्याची क्षमता वाढते. मंडळी, सोशल मीडियावर एखादा मेसेज व्हायरल झाला की अनेकदा लोक घाबरून निर्णय घेतात. पण आर्थिक बाबतीतही अफवांवर विश्वास ठेवणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. भीतीमुळे घेतलेले चुकीचे निर्णय कधी कधी आर्थिक नुकसानही करू शकतात. म्हणून कोणतीही माहिती मिळाली तर तिची खात्रीशीर स्रोतांकडून पडताळणी करणं आवश्यक आहे. तर आता या संपूर्ण प्रकरणाचा सारांश पाहूया. RBIने गेल्या 3 वर्षात सरकारला 7.67 लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. हा पैसा RBIच्या विविध उत्पन्न स्रोतांमधून मिळालेला नफ्यातून दिला जातो. याचा अर्थ असा नाही की देशाची बँकिंग व्यवस्था संकटात आहे किंवा तुमचे पैसे धोक्यात आले आहेत. भारतातील बँकिंग प्रणालीवर सतत देखरेख ठेवली जाते. विमा संरक्षणाचे नियंत्रण आहे आणि आर्थिक स्थैर्याकडे RBI सतत कार्यरत असते. मात्र आर्थिक जगात कोणतीही गोष्ट 100% निश्चित नसते. म्हणूनच जागरूक राहणं, विश्वसनीय माहितीवर विश्वास ठेवणं आणि घाबरून निर्णय न घेणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. कारण शेवटी बँकिंग व्यवस्था फक्त पैशावर चालत नाही तर ती लोकांच्या विश्वासावर चालते आणि जोपर्यंत हा विश्वास कायम आहे तोपर्यंत अर्थव्यवस्थेची चाकही फिरत राहणार आहेत. धन्यवाद.